आता विरगळ कशी वाचायची त्याचं एक विरगळ आणि सतीशिवा म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये दिलंय. इथे विरगळ खालतून वरती वाचायची असते. तर खालती जो आपल्याला दिसतोय विरगळ कदाचित काही विरगळी 3 भागामध्ये असतात, काही विरगळी 4 भागामध्ये असतात. इथे खालती बघा, इथे खालती जो दिसतोय इथे वीर मेलेला दिसतोय. त्याच्यावरती त्याला अप्सरा स्वर्गात नेताना दिसतात. त्याच्या वरच्या चौकोनामध्ये इथे वीर युद्ध करताना दाखवतोय आणि ते धनुष्यबाण दिसतोय आपल्याला क्लिअरली, म्हणजे जो वीराचा जो मृत्यू झालाय तो धनुष्यबाणाच्या युद्धामध्ये झालाय. समोर 2 त्याचे जे शत्रू आहेत ते ढाल घेऊनही दिसत आहेत. ओके, वीराला चांगलं धोतर पितांबर दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावरती तिसऱ्या ह्याच्यात वीर आणि त्याची पत्नी शंकराची पूजा करताना, खाली नंदी पण दाखवला, शंकराची पूजा करताना दाखवलेले आहेत. त्याचा अर्थ तो शैवपंथी होता आणि तो ह्याचं हे प्रतीक म्हणजे तो आता स्वर्गात गेलाय आणि शंकराची पूजा करतोय याचं प्रतीक आहे. आणि त्याच्यावरती काही काही विरगळामध्ये पुढे असतो वरती असतो चंद्रसूर्य, म्हणजे त्या वीराची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत राहील असा त्याचा अर्थ असतो.